सर्व या महाराष्ट्रामधल्या सर्व ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी, मुस्लिम समाजातल्या ओबीसी प्रवर्गातल्या सर्व ॲक्टिव्हिस्ट कार्यकर्त्यांना माझा मानाचा जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय भारत। मी आज तुमच्यासमोर लाईव्ह आलोय। मी एक पक्षाचा किंवा कुठल्या विचाराचा किंवा कुठल्या एका जातीचा म्हणून मी इथं तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो नाही, तर मी जो तुमच्यासमोर लाईव्ह आलो आहे ते मुळात या महाराष्ट्रामधल्या 50-60% ओबीसी, बीजेएनटी प्रवर्गातील आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्यावरती काय अडचणी होऊ शकतात किंवा त्यांच्या संदर्भात काय आज महाराष्ट्रामध्ये त्यांची मानसिकता कशी कोणती आहे आणि आज महाराष्ट्रातलं काय वातावरण आहे या संदर्भात मी तुमच्याबरोबर फेसबुक लाईव्ह आलेलो आहे। तेव्हा तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नावरती निश्चित आपल्याला काही गोष्टींची उत्तरं देता येतील। मी अगदी तुम्हाला क्लिष्ट पद्धतीनं घटनात्मक तरतुदी, कलम किंवा कोर्टाची जजमेंट असं म्हणजे मी क्लिष्ट पद्धतीनं सांगणार नाही, तर मला बिलॉंग करणाऱ्या या महाराष्ट्रामधल्या कष्टकरी असेल, मजूर असेल, बघा गावाच्या व्यवस्थेमध्ये, समाजाच्या व्यवस्थेमध्ये धोबी असेल, गावच्या व्यवस्थेमधला नाभिक असेल, सुतार असेल, लोहार असेल, कुंभार असेल, गाव गाड्यामधला पारंपरिक व्यवसाय करणारा, सामाजिक दृष्ट्या ज्याच्यावरती डिस्क्रिमिनेशन झालं, असे ओबीसी, बीजेएनटी मधल्या अनेक समूहांच्या न्याय हक्काच्या बाबतीमध्ये मी तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करणार आहे, संवाद साधणार आहे। माझ्या मनातले काही गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे। गेल्या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये मला ज्या गोष्टीचे प्रश्न विचारले गेले, ज्या गोष्टीची उत्तरं विचारली गेली, या महाराष्ट्रामध्ये एक ओपन कॅटेगरीचा सोशो इकॉनॉमिकल सर्व्हे स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। त्याच्यावरती मी या महाराष्ट्रामधल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असेल किंवा मीडियावरती असेल, मी बऱ्याच वेळा बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी काही माझ्या रोखठोक स्वभावामुळे ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, ॲज पर लॉ आणि या माझ्या महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर 12 करोड जनतेपैकी जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, जे सामाजिक न्यायासाठी त्यांच्यामध्ये उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून या संविधानाच्या प्रश्नावरती, या संविधानाच्या तरतुदीनुसार या लोकांना आरक्षणाच्या सारख्या ज्या काही प्रतिनिधित्वासाठी या योजना या आपल्या संविधानानं दिल्या, त्या संदर्भात मी तुमच्यासमोर काही प्रश्न, काही उत्तरं आणि काही मला जे काही गोष्टी वाटल्या गेल्या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या संदर्भात काही वास्तव फॅक्ट आणि फॅक्च्युअलवरती बोलणार आहे। इथं मी कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी म्हणून बोलत नाही, हे एकदा मला पहिल्यांदा क्लिअर करावं लागेल। कारण गेल्या 14-15 वर्षाच्या कालावधीमध्ये मी ज्या ओबीसी, बीजेएनटी, ज्या भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्यासाठी गेली 14-15 वर्ष चळवळ म्हणून जगलो, त्या चळवळीचं एक प्रॉडक्ट म्हणून मला रात्रंदिवस झोप लागत नाही। या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत, या गोष्टी सगळ्या घडत आहेत, त्या संदर्भात मी तुमच्यासमोर आज लाईव्ह संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळं या माझ्या संवादामधून मी जर काही फॅक्ट आणि फॅक्च्युअलवरती किंवा वास्तव परिस्थिती जर तुमच्यासमोर मांडत असेल तर कृपया कुणी याचा वैयक्तिक अर्थ घेऊ नये किंवा मी कुणाच्या तरी विरोधामध्ये बोलतोय, मी कुठल्या तरी समूहाच्या विरोधामध्ये बोलतोय, मी फॅक्ट आणि फॅक्च्युअलवरती बोलतोय, मी संविधानातल्या तरतुदीवरती बोलतोय, मी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवरती बोलणार आहे, मी मागासलेपणा संदर्भातलं आपलं संविधान काय म्हणतं, व्यवस्था काय म्हणते, डिस्क्रिमिनेशन कशा पद्धतीनं झालं, गेल्या हजारो वर्षाचा स्पॅन काय म्हणतो, या जागतिक पातळीवरती रिझर्वेशनच्या पॉलिसी कशा राबतात, माझ्या महाराष्ट्रामधल्या रिझर्वेशनच्या पॉलिसी कशा राबतात, आर्थिक नियोजनं कशा पद्धतीनं होतात, सामाजिक न्यायाची नियोजनं कशा पद्धतीनं होतात, सामाजिक न्यायाच्या योजनासाठी या महाराष्ट्राच्या, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं या अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या, कोण म्हणते 52%, कोण म्हणते 55%, कोण म्हणते 60%, या समूहाच्या बाबतीमध्ये, या प्रवर्गाच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामधले रूलर मध्ये कुठल्याही पक्षाचे असोत, या महाराष्ट्रामधले मुख्यमंत्री, या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुसंख्येने निवडून जाणारे आमदार, या देशाच्या संसदेमध्ये माझ्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे सचिव, म्हणजे शासन आणि प्रशासन
मग ते कायदे मंडळ असो किंवा प्रशासन योजना इम्प्लिमेंट करणारं लोककल्याणकारी राज्य राबवणारी यंत्रणा असो, ही यंत्रणा माझ्या ओबीसी व्हीजेएनटीच्या बाबतीमध्ये, एसबीसीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं वागते या फॅक्टवरती मी तुमच्यासमोर काही प्रश्न मांडणार आहे. तेव्हा बी सिरियस. मला इथं काहीतरी मला खूप कॉल येतात, पॉझिटिव्ह येतात, निगेटिव्ह येतात, शिव्या घालणारे येतात, तुला बघून घेऊ म्हणणारे येतात. मी अशा पद्धतीनं सामोरं जातो आहे की हा त्रास तर होणारच आहे, पण माझ्या या भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या ओबीसी प्रवर्गामधल्या यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या प्रश्नावरती मी लढल. कारण मी ज्या कुटुंबात जन्माला आलो त्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये सजग राहणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. मी ज्या समूहामध्ये जन्माला आलो त्या समूहाला गाईडलाईन देणं किंवा त्या समूहाच्या प्रश्नावरती आक्रमकपणे बाजू मांडणं, आक्रमकपणे त्यांच्या समस्यावरती विचार करायला लावणं, विचार करणं हे माझं सेकंडरी काम आहे. आणि मग आमच्या या समूहाच्या प्रश्नावरती, आमच्या या समूहाच्या सोडवणुकीवरती माझ्या या महाराष्ट्रामधला कोणता पक्ष गांभीर्यानं विचार करतो, सहानुभूतीनं विचार करतो, त्या पक्षाकडे जाणं हे माझं तिसरं कर्तव्य आहे. आणि मग असा कोणता पक्ष आहे की या महाराष्ट्रामधल्या 50-60% ओबीसीच्या संदर्भामध्ये असा कोणता पक्ष आहे की आमची बाजू मांडतोय, आमच्या न्याय हक्काच्या बाजूने उभा राहतोय, त्या माणसांना आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व स्वीकारू, आम्ही त्यांच्या पक्षाचं कार्य स्वीकारू, अशा पद्धतीची माझी मानसिकता आहे. तेव्हा काल परवा या महाराष्ट्रामधल्या मुख्यमंत्र्यांनी एक नोटिफिकेशन काढलं. बंधूंनो, नोटिफिकेशन काढलं. हे नोटिफिकेशन मुळात ओबीसीचं रिझर्वेशन, ओबीसी व्हीजेएनटीचं रिझर्वेशन संपवणारं नोटिफिकेशन आहे. आपण 2 मिनिटं असं समजून चालू की हे नोटिफिकेशन खरं आहे, ट्रू आहे आणि ते शासनानं गांभीर्यानं काढलंय. असं जर असेल तर मला वाटतं या महाराष्ट्रामधल्या ओबीसी व्हीजेएनटीचं सामाजिक न्यायासाठी जे पंचायत राजमधलं प्रतिनिधित्व असेल, शिक्षण आणि नोकऱ्यामधलं एंट्री पॉईंटचं रिझर्वेशन असेल, पदोन्नतीमधलं रिझर्वेशन असेल किंवा सामाजिक न्याय देण्यासाठी अनेक महामंडळ आहेत, काही बजेटरी तरतुदी आहेत, स्कॉलरशिप सारख्या योजना आहेत, त्या योजना पूर्णतः बंद पडतील. आणि मग असं जर काही घडलं तर जो खरा सामाजिक दृष्ट्या मागास आहे त्या मागास त्यांच्या न्यायापासून दूर राहील, वंचित राहील. आणि मग गेल्या हजारो वर्षाच्या स्पॅनमध्ये माझ्या गावगाड्यामधल्या माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, गावगाड्यामधला गुरव, परीट, घडशी, गावगाड्यामधला नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, गावगाड्यामधला 12 बलुतेदार, गावगाड्यामधला 18 अलुतेदार, भटके विमुक्त जाती जमातीमधील अ, ब, ग, ड प्रवर्गामधील माणसं, व्हीजेएनटी अ मधील जन्मजात गुन्हेगार असणारे बेरड, बेडर, रामोशी असतील, बंजारा असेल, लमाण असेल, गावगाड्यामधला ज्यांना गुन्हेगार म्हणून पाहिलं जातं ते पारधी असतील, व्हीजेएनटी ब प्रवर्गामधील कुणमुड्या जोशी असेल, मेडंग्या जोशी असेल, ब प्रवर्गामधील नाथपंथी डवरी गोसावी असेल, मेडंग्या जोशी असेल, चित्रकथी असेल, व्हीजेएनटी सी मधला धनगर असेल, व्हीजेएनटी डी मधला वंजारी असेल, एसबीसी असतील आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजामधला ओबीसी असेल. या सर्व लोकांना त्यांचं सामाजिक मागासलेपण प्रूव्ह होऊन त्यांना ओबीसी व्हीजेएनटीचं रिझर्वेशन साधारणपणे 1994ला मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला आणि या देशामध्ये या अदर म्हणजे ओबीसी प्रवर्गाचं रिझर्वेशन सस्टेन झालं. बघा, ज्यावेळी मंडल आयोग इम्प्लिमेंट होत होता त्यावेळी सुद्धा आज जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती या देशामध्ये होती. मंडल आयोग इम्प्लिमेंट होत असताना या देशामध्ये अनेक मोर्चे निघाले, जुलूस निघाले, खूप मोठं आंदोलन या देशामध्ये उभं राहिलं. त्यावेळी लालू प्रसाद यादव असतील, स्वर्गीय रामविलास पासवान असतील, नॉर्थमधली अनेक मंडळी आहेत, त्या मंडळींनी हे रिझर्वेशन इम्प्लिमेंट व्हावं, मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हावा आणि ओबीसींना सुद्धा सामाजिक न्याय मिळावा या दृष्टिकोनातून हा मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला. आणि जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत अशा कम्युनिटींना या देशामध्ये रिझर्वेशन दिलं गेलं. आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये प्रथमतः हे इम्प्लिमेंटेशन झालं, अंमलबजावणी झाली. महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र का म्हटलं जातं? कारण महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र यासाठी म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पहिल्यांदा आलं,
महाराष्ट्रामध्ये ओबीसी विजयंतीचं रिझर्वेशन पहिल्यांदा आलं. ओबीसी मधलं बायफर्गेशन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झालं. महाराष्ट्रामध्ये विजयंतीना स्कॉलरशिप देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आणि महाराष्ट्र हे आदर्श वैचारिक आणि ओबीसी विजयंतीचा विचार करणारा महाराष्ट्र म्हणून ही महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख होती. परंतु कालच्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे नोटिफिकेशन काढलं ते ओबीसी विजयंतीच्या सामाजिक न्यायाच्या मुळावरती आघात करणारं काढलं. म्हणून एक ओबीसी विजयंतीच्या प्रवर्गामधला एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून रात्रंदिवस या गोष्टीवरती मी विचार करतोय. आता काही माणसं म्हणतील, सर ओबीसी विजयंतीच्या प्रश्न मुळावरती हे कसं काय हे नोटिफिकेशन येऊ शकतं? बांधवांनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. गावगाड्यामधला मी अनेक लोकांची नावं आता घेतली पाठीमागं. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आता कुठेतरी या ओबीसी विजयंतीमधला एखाद्या महानगरपालिकेमध्ये एखादा ओबीसी नगरसेवक होतोय, एखाद्या पंचायत समितीमध्ये, एखाद्या नगर परिषदेमध्ये, एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये कुठंतरी ओबीसीचा एखादा नगरसेवक दिसतोय, कुठंतरी समाज कल्याण सभापती दिसतोय, कुठंतरी पंचायत राजमध्ये यांचं प्रतिनिधित्व सस्टेन व्हायला लागलंय. बघा, विधानसभेमध्ये किती ओबीसी आहेत, किती विजयंती आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. लोकसभेमध्ये या महाराष्ट्रामधून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या देशाच्या संसदेमध्ये कायद्याच्या सभागृहामध्ये किती खासदार निवडून जातात, हा संशोधनाचा विषय आहे. या महाराष्ट्राचे ओबीसी मुख्यमंत्री किती झाले, हा परत संशोधनाचा विषय आहे. माझ्या ज्ञाती समाज बांधवांना, ओबीसी प्रवर्गामधल्या सर्व छोट्या मोठ्या जातीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, बाबांनो, या महाराष्ट्राचं एक सक्षम नेतृत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी गत्र माडखोलकरांसारख्या एका पत्रकारानं, लेखकानं, विचारवंतानं त्यांना प्रश्न विचारला, चव्हाण साहेब, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार, असा प्रश्न विचारला. त्यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी उत्तर दिलेलं होतं, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार. छत्रपती शिवाजी महाराजांचं 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, गावगाड्यामधल्या हर एक जात समूहाच्या त्याच्या कौशल्यावरती, त्याच्या गुणवत्तेवरती, त्या माणसाच्या माणसामधले गुण हेरून तशा पद्धतीची जबाबदारी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामधल्या 18 पगड हा शब्द वापरतोय मी, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, गावगाड्यामधल्या हर एक माणसाच्या कौशल्याचा वापर माझ्या या महाराष्ट्रामधल्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या निर्मितीसाठी करून घेतला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हटलं गेलं, कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार केला गेला होता. माझ्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र का म्हटलं जातं, कारण माझ्या महाराष्ट्रामधून फुले शाहू आंबेडकर नावाचे 3 माणसं महामानव अशी जन्माला आली की या पूर्ण भारतवर्षाला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देणारे माझे फुले शाहू आंबेडकर ही 3 माणसं या भारत देशाला मार्गदर्शन करणारी ठरली. म्हणून माझ्या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हटला जातोय. मग नक्की प्रॉब्लेम झाला काय, तर प्रॉब्लेम असा झाला की कालच्या शिंदे नावाच्या या महाराष्ट्राच्या आताच्या विद्यमान मुख्यमंत्र्यानं, की ज्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना या महाराष्ट्रामधल्या 12 करोड जनतेच्या हिताचं रक्षण करण्याची शपथ, संविधानाची शपथ, आपल्या कर्तव्यापासून कर्तव्यामध्ये इरेग्युलरेशन करणार नाही अशा पद्धतीची शपथ घेतली आणि 12 करोड जनतेचा नेता, नेतृत्व, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सर्व जनतेच्या हिताचं संरक्षण करण्यापेक्षा काही कम्युनिटींच्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती इरेग्युलर पद्धतीनं, जे असंविधानिक आहे, जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही, जे सुप्रीम कोर्ट अलाउ करत नाही, जे स्टेट बॅकवर्ड कमिशन या महाराष्ट्रामध्ये अनेक स्टेट बॅकवर्ड कमिशननी जे अलाउ केलं नाही, त्या पद्धतीचं कर्तव्य या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी तुमच्या समोर आज लाईव्ह आलो आहे. माझ्या ओबीसी विजयंतीच्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे. बघा, या महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षाचे ओबीसी सेल आहेत. त्या ओबीसी सेलचे प्रमुख या महाराष्ट्रामध्ये आहेत. तुम्ही बोलाल राजकीय बोलायला लागलो की काय? यस, मी राजकीय बोलतोय, कारण मतदान जवळ आलं की ओबीसी सेल ऍक्टिव्ह होतात, ओबीसीचे नेते ऍक्टिव्ह होतात आणि मग या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे आमदार, लोकसभेचे खासदार
आपल्या पोत्यावरती येतात, आपल्या झोपड्यावरती येतात, आपल्या तांड्यावरती येतात, आपल्या पाड्यावरती येतात, धनगर वस्तीवरती येतात, गावातल्या सुताराच्या मेट्यावरती येतात, कुंभाराच्या वाड्यावरती येतात, गावगाड्यातल्या परटाच्या धोबी घाटावरती येतात, पाया पडतात, आम्ही तुमचे आहोत, तुम्ही आम्हाला मतदान द्या. अरे ओबीसीचं मतदान या महाराष्ट्रामध्ये 50-60% ओबीसीचं मतदान आहे. या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांची एकच घोषणा आहे. गेल्या अनेक दिवसापासून मी महाराष्ट्रामध्ये पाहतोय, प्रत्येक पक्ष म्हणतो की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता यांना आरक्षण द्या. ओबीसीची सुद्धा तीच मागणी होती, ओबीसीच्या नेतृत्वाची सुद्धा तीच मागणी होती. ओबीसीचा समाज सुद्धा आमचा या महाराष्ट्रामधला मोठा बांधव, जो शासक आहे, जो रूलर आहे, जो प्रशासक आहे, जो या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेचं नेतृत्व करतो, विधानसभेमध्ये नेतृत्व करतो, देशाच्या संसदेमध्ये नेतृत्व करतो, देशाच्या मुख्यमंत्री पदावरती सर्वात जास्त प्रमाणात राहतो, या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये नेतृत्व करतो, पंचायत राजमध्ये नेतृत्व करतो, या माझ्या मोठ्या बांधवाच्या या रास्त मागणीसाठी आमचा ओबीसी बांधव 56 मोर्चामध्ये सहभागी झाला. यांच्या सुद्धा गरीब मुलांचं कल्याण झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनानं याचा विचार केला गेला पाहिजे, अशीच ओबीसीची भूमिका आजपर्यंत होती. परंतु महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-4 महिन्याच्या कालावधीमध्ये एक आंदोलन उभं राहिलं आणि आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे अशा आशयाची मागणी केली. आणि जर ओबीसी मधून जर माझ्या मोठ्या बांधवाला, मराठा बांधवाला जर रिझर्वेशन दिलं गेलं तर माझ्या ह्या गावगाड्यामधल्या बेरड बेडर रामोशी, माझ्या या गावगाड्यामधल्या कुंभाराचं घर, माझ्या या गावगाड्यामधल्या नाभिकाचं घर, माझ्या या गावगाड्यामधल्या नाथपंथी डवरी गोसाव्याचं घर, माझ्या या गावगाड्यामधल्या चित्रकत्ती जोशी, कुडमुड्या जोशी, माझ्या या गावगाड्यामधल्या ज्यांच्यावरती गुन्हेगारीचा शिक्का बसला त्या माणसाचं, माझ्या या लमाण समाजाचं, माझ्या या वंजारी समाजाचं, माझ्या या धनगर समाजाचं, म्हणजे जेवढे म्हणून ओबीसी विजय एनटीमध्ये 200-400 जाती, पोट जातीसह 200-400 जाती आहेत. जबाबदार म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. आणि मग या लोकांचं पंचायत राजमधलं रिझर्वेशनचं काय होणार? या लोकांचं ज्या शिक्षण संस्थांची मालकी आमच्या या मोठ्या बंधूकडे आहे, ज्या इथल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरची मालकी आमच्या या मोठ्या बांधवाकडे आहे, जिथं या महाराष्ट्राची पॉलिसी आमचा मोठा बांधव ठरवतो, जिथं बजेट या महाराष्ट्राचा आमचा मोठा बांधव ठरवतो, तिथं माझ्या या ओबीसी विजय एनटी भटक्या विमुक्त जाती जमाती, छोट्या मायक्रो जाती, मेजर जाती, ओबीसीच्या 50-60% लोकसंख्येच्या या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या लोकांचं काय होईल? त्यांच्या तुलनेमध्ये एखादा पंचायती मेंबर ह्या विजय एनटीचा दिसेल का? त्यांच्या तुलनेमध्ये गावगाड्यामधल्या 12 बलुतेदारांचा एखादा आमदार या महाराष्ट्रामध्ये निवडून येईल का? आणि मग आपण इकडे येतो की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये संविधानावरती, लोकशाहीवरती हा देश चालतो. आमच्या घटनेच्या प्रियांबलमध्ये हे सांगितलं जातं. काय सांगितलं जातं आमच्या घटनेच्या प्रियांबलमध्ये? वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही लोककल्याणकारी राज्य चालवणारे या लोकशाहीमधले जबाबदार माणसं, आम्ही या लोकशाहीमध्ये, आमच्या या भारताच्या आदर्श लोकशाहीचे शासक, आम्ही या देशामध्ये सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्यासाठी हा राज्यकारभार करू. मग बांधवांनो, सामाजिक न्यायासह समता जर अशा पद्धतीनं, इरेग्युलर पद्धतीनं, असंविधानिक पद्धतीनं, कुठलाही सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह न करता जर माझ्या या ओबीसी विजय एनटीच्या प्रवर्गामध्ये आमचा मोठा बांधव जर सामील झाला तर मग ह्या छोट्या घटकांच्या सामाजिक न्यायाचं काय? आरक्षणाचं मूलभूत तत्व काय? प्रतिनिधित्व आहे. आरक्षणाचं मूलभूत तत्व गरिबी हटाव प्रोग्राम नाही. माझ्या या मोठ्या बांधवाला माझी कळकळीची विनंती आहे की आर्थिक उन्नतीसाठी, गरिबीसाठी काय आहे या देशामध्ये? तर आर्थिक उन्नतीसाठी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संसदेमध्ये एक बिल आणलं. देशाच्या संसदेमध्ये आर्थिक बेसवरती रिझर्वेशन देण्याचं कुठलंही प्रावधान नसताना, कुठलीही तरतूद नसताना प्रसंगी घटना दुरुस्ती केली आणि घटना दुरुस्ती करून 10% ईडब्ल्यूएस रिझर्वेशन, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन मधलं रिझर्वेशन या देशामध्ये आमच्या आर्थिकदृष्ट्या मागास गरीब लोकांना दिलं गेलं. 10% ईडब्ल्यूएस आरक्षण, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, घटना दुरुस्ती, कायदेशीर आणि तुमच्या न्याय हक्काचं. आम्ही गरीब आहोत तर गरिबीवरती योजना अंमलबजावणी करणारं ईडब्ल्यूएस आरक्षण जर या देशामध्ये सस्टेन होत असेल, या देशामध्ये येत असेल, घटना दुरुस्ती करून येत असेल, तर मग माझ्या महाराष्ट्रामधल्या
माझ्या या मोठ्या बांधवाला ज्यांच्यावरती गरिबी आली, ग्रामीण भागामध्ये दुष्काळी नापिकी आली, ग्रामीण भागामध्ये गरीब माणसं आहेत, आम्ही नाही म्हणत नाही, पण गरिबीची कारणं सांगून, आर्थिक कारणं सांगून, सामाजिक दृष्ट्या मागासांच्या आरक्षणामधून आम्हाला आरक्षण पाहिजे, ही भूमिका कुठलंही संविधानिक तरतूद नसताना, कुठल्याही बॅकवर्ड कमिशनची तरतूद नसताना, सुप्रीम कोर्टाचा निगेटिव्ह रिझल्ट असताना, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्या नोटिफिकेशनचा प्रथमतः एक जबाबदार नागरिक म्हणून थोडीफार कायद्याची जाण, थोडाफार ओबीसी विजयंतीच्या चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून प्रथमतः या नोटिफिकेशनचा मी जाहीर निषेध करतो. आपण येऊ घातलेल्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधल्या 288 विधानसभा प्रतिनिधीवरती, विधान परिषदेच्या प्रतिनिधीच्या घरावरती, देशाच्या संसदेमधल्या खासदारांच्या घरावरती आपण निवेदन घेऊन जाणार आहोत. आणि मग या महाराष्ट्रामधली 60% लोकसंख्या असणारा ओबीसी विजयंती एसबीसी प्रवर्गामधली माणसं, आमचं मतदान तुम्हाला नाही. जर इथल्या सत्तेमधल्या लोकांना, आमदारांना, खासदारांना असं वाटत असेल, पोलरायझेशनची भीती वाटत असेल, आपण निवडून येऊ की नाही, आपला पक्ष पराभूत होईल की काय, अशी जर भीती वाटत असेल, तर मला वाटतंय फेसलेस असलेल्या या ओबीसीचं मतदान सुद्धा, ओबीसी बोलत नाही याचा अर्थ ओबीसीला कळत नाही असं तुम्ही असं समजू नका. ओबीसी रस्त्यावर उतरत नाही याचा अर्थ असं समजू नका की त्याला त्याच्या मताचा अधिकार तुम्ही काढून घेतलाय. एवढं ओबीसी विजयंतीला तुम्ही गृहीत धरता. बघा, या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंती मधल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती आहे. बाबांनो, जाती जातीच्या संघटना थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. आपण ओबीसी प्रवर्ग म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे रिझर्वेशन दिलं गेलंय त्या रिझर्वेशनचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला आम्हाला बाहेर पडावं लागेल. आणि या दृष्टिकोनातूनच ही चळवळ गेली 14-15 वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये त्या चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारीनं काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडतोय. सुप्रीम कोर्टाचं 500-600 पानाचं जजमेंट आहे. त्या जजमेंटकडे या महाराष्ट्रामधली कुठलीही लोक बघायला तयार नाहीत, कुठलेही आमदार त्यावरती बोलायला तयार नाहीत. फॅक्ट आणि फॅक्च्युअलवरती कोण मागास, कोण फॉरवर्ड, याच्यावरती या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष झाली. या कालावधीमध्ये कुठलाही इम्पेरिकल डेटा इथं कलेक्ट व्हायला तयार नाही, इथं कास्ट सेन्सस व्हायला तयार नाही. आणि मग काही लोक म्हणतात की या ओबीसीने आमच्या ताटातलं वरबाडून खाल्लंय, आमचं किती दिवस तुम्ही खाणार. त्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, अरे दादा हो, या ओबीसी विजयंतीला या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या 50-60% लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी विजयंतीला या महाराष्ट्राच्या बजेटरी अधिवेशनामध्ये, बजेटमध्ये दरवर्षी पुरं 1% सुद्धा बजेटरी तरतूद नाही. 0.4%, 0.5% ओबीसी विजयंतीच्या स्कॉलरशिपसाठी, ओबीसी विजयंतीच्या महामंडळांना कुठं 5 कोटी 10 कोटी, अर्धी लोकसंख्या, या महाराष्ट्राची अर्धी लोकसंख्या. आणि अर्ध्या लोकसंख्येसाठी या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये या लोकांना फक्त 0.4, 0.5, 0.6% बजेटरी तरतूद आणि 99% तरतूद या महाराष्ट्रामधल्या आर्थिक नियोजनासाठी होते. तर मग माझ्या ओबीसी विजयंती मधल्या लोकांना माझा सवाल आहे की बाबांनो, 60% लोकसंख्या असून सुद्धा तुम्हाला सामाजिक न्याय या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मिळालेला नाही. तुम्हाला बजेटरी तरतुदी आजपर्यंत झालेल्या नाहीत. तुमचा कास्ट सेन्सस आजपर्यंत इथली प्रस्थापित व्यवस्था करत नाही. कारण कास्ट सेन्सस झाला तर तुम्हाला बजेटरी तरतूद करता येईल. या गावगाड्यामधले भटके किती, या गावगाड्यामधले निमभटके किती, या गावगाड्यामधले शारीरिक श्रमाचं काम करणारे ओबीसी कोणते, या गावगाड्यामध्ये सेवा देणारे म्हणजे नाभिक असतील, परीट असतील, गुरव असतील, सोनार असतील, लोहार असतील, या माणसांची नक्की संख्या किती, त्यांना घरे किती उपलब्ध झाली, त्यांच्यासाठी पाण्याची सुविधा कोणती आहे, त्यांना या समाज व्यवस्थेमध्ये सन्मानानं वागणूक मिळते का, त्यांचा पंचायत राजमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये एखादा प्रतिनिधी निवडून येतो का, त्यांच्यामधला एखादा आमदार या महाराष्ट्राच्या उच्च सभागृहामध्ये, जाऊ द्या विधानसभेमध्ये निवडून येणार नाही, ठीक आहे आपण समजू शकतो, पण विधान परिषदेमध्ये त्यांच्या एखाद्या नेतृत्वाला आपण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व देतो का. आणि हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे का, हा महाराष्ट्र रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आहे का. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या रयतेच्या जीवावरती जो महाराष्ट्र उभा केला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे का, याची उत्तरं या महाराष्ट्रामधल्या राज्यकर्त्या लोकांनी दिली गेली पाहिजेत.
या महाराष्ट्रामधल्या सातत्यानं निवडून आलेल्या आमदारांनी आणि खासदारांनी दिली पाहिजेत. का हो आमदार आणि खासदार, तुम्हाला ओबीसीचं मतदान पडत नाही? तुम्हाला भटक्या विमुक्तांचं मतदान होत नाही? तुम्ही त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला का? तुम्ही त्यांना गृहीत धरलाय का? तुम्ही एका बाजूला म्हणता की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता रिझर्वेशन मिळावं, मग कालच्या नोटिफिकेशननं ओबीसी बीजेएनटीच्या आरक्षणाला धक्का लागलाय का नाही ते प्रत्येक पक्षाच्या प्रमुखानं, प्रत्येक पक्षाच्या ओबीसी सेलच्या प्रमुखानं जाहीररित्या या महाराष्ट्राच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आणि मीडियाच्या समोर येऊन छाती ठोकपणे सांगावं की ओबीसी बीजेएनटीच्या आरक्षणाला धक्का लागला की नाही. म्हणून या महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या मनामध्ये एक अस्वस्थतेची भावना आहे, निराशेची भावना आहे, आम्हाला डावललं जातंय याची भावना आहे, गोरगरिबाची भावना आहे. अरे दिवसभराच्या कालावधीमध्ये या लक्ष्मण हाकेला अर्धे कॉल हे धमकीचे येतात, जीवे मारण्याचे येतात आणि अर्धे कॉल असे येतात की हाके सर तुम्ही या ओबीसी बीजेएनटीचा आवाज बना, तुम्ही या ओबीसी बीजेएनटीच्या प्रश्नावरती आक्रमक भूमिका घेताय, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. म्हणून मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं माझं कुटुंब प्रथम, माझा समाज प्रथम आणि मग आमच्या समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीवरती जो पक्ष अग्रक्रमाने भूमिका घेईल त्या पक्षाच्या पाठीमागं या महाराष्ट्रामधला ओबीसी बीजेएनटी ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, ॲज पर लॉ आमच्या न्याय हक्काच्या संरक्षणासाठी जी पार्टी उभी राहील, जो पक्ष उभा राहील त्याच्या पाठीशी आम्ही जाऊ. अन्यथा आम्ही आमचा विचार, आमचा मित्र कोण, आमचा शत्रू कोण, आमच्या संविधानामधले अधिकार कोणते, घटना काय सांगते, कायदा काय सांगतो, सामाजिक मागासलेपण कसं होतं, स्टेट बॅकवर्ड कमिशनचा सर्वे कोणत्या पद्धतीनं होतो, तो सर्कमस्टन्सेसमध्ये होतो का, सामाजिक न्यायाच्या भूमिकेचं, सामाजिक न्याय दिला जात असताना, सर्वे होत असताना सामाजिक न्यायाचा क्वेश्चनर बनतो का, तो सर्वे निपक्ष पद्धतीनं, ऑथेंटिक पद्धतीनं होतो का, खरी माहिती तो आयोग कलेक्ट करतो का, आणि मग खोटी माहिती दिली तर मग खोटी माहिती देणाऱ्याला कायदेशीर कोणती कारवाई करण्याचा अधिकार शासन त्याच्यावरती कारवाई करणार का स्टेट बॅकवर्ड कमिशन त्याच्यावरती कारवाई करणार? स्टेट बॅकवर्ड कमिशनला असा कोणताही अधिकार नाही की खोटी माहिती मिळाल्यानंतर त्या कुटुंबावरती, त्या समूहावरती कुठली तरी कारवाई व्हावी. आणि मग हे सगळं आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशा पद्धतीनं होणार असेल, संविधानाच्या मूलभूत तत्व पायदळी तुडवली जाणार असतील आणि गोरगरिबांच्या सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांच्या ताटामधला जर हक्काचा घास इथं जर कोटल्या व्यवस्थेच्या संरक्षणामध्ये, शासनाच्या संरक्षणामध्ये, राज्यकर्त्यांच्या संरक्षणामध्ये, आमदार खासदारांच्या संरक्षणामध्ये, मंत्रिमंडळाच्या संरक्षणामध्ये, मुख्यमंत्र्याच्या संरक्षणामध्ये, 2 उपमुख्यमंत्र्यांच्या संरक्षणामध्ये जर आमच्या ओबीसीच्या नरड्याच्या गळ्याचा जर खोट घेतला जाणार असेल तर मला वाटतंय या ओबीसीच्या न्याय हक्काच्या संरक्षणासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चित रस्त्यावरती उतरेल. खूप काही बंधूंनो बोलण्यासारखं आहे, खूप काही गोष्टी बोलता येत आहेत, खूप काही गोष्टी आपण निश्चित इथून पुढच्या कालावधीमध्ये मी मीडियाच्या समोर येऊन बेधडकपणे बोलतोय, वास्तव बोलतोय, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन बोलतोय, जे संविधान सांगतं त्यावरती बोलतोय. कधी कुठल्या तत्वावर बोलायचं झालं, कधी कुठल्या कॉन्स्टिट्यूशनच्या लॉवरती बोलायचं झालं, आमच्या घटनेला काय अपेक्षित आहे त्याच्यावरती बोलायचं झालं, गेल्या हजारो वर्षाच्या स्पॅनमध्ये काय घडलं त्याच्यावरती बोलायचं झालं. अहो एखाद्या समूहाची रिझर्वेशनची मागणी ज्यावेळी त्याच्यावरती विचार होतो त्यावेळी लिटरेचरचा सुद्धा विचार करावा लागतो. त्यावेळी एक बर्ड व्ह्यू म्हणून, एक व्यापक दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामधल्या सरासरी एज्युकेशनच्या किती प्रमाणामध्ये मागणी करणारी कम्युनिटी मागास आहे, ती कायद्याच्या सभागृहामध्ये मागास आहे का, ती एज्युकेशन नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटला मागास आहे का, ती कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये मागास आहे का, ती आमदार खासदार या लोकप्रतिनिधीच्या सभागृहामध्ये मागास आहे का, या महाराष्ट्राचा जो प्रमुख डिसिजन घेणारा जो सीएम असतो, जो राज्यपाल असतो, तिथं ती मागास आहे का. आणि मग या सर्व सामाजिक दृष्ट्या मागास असल्यामुळं त्यांच्या आर्थिक उन्नती अवनतीवरती कोणता परिणाम झाला. गेल्या 60-65 वर्षाच्या कालावधीमध्ये अशी कोणती परिस्थिती ओढावली, अशा कोणत्या ओबीसी मधल्या, अशा ओबीसीच्या या रिझर्वेशनमुळं या कम्युनिटीवरती अशी मागासलेपणाची वेळ आली. याचा विचार जर स्टेट बॅकवर्ड कमिशन करणार नसेल, व्यापक अर्थानं करणार नसेल, अजेंड्यावर काम करणार असेल, शासनानं ठरवून दिलेला क्वेश्चनेअर जर या समाजामध्ये फिरवणार असेल, अर्धीच माहितीचा सर्वे करणार असेल,
महाराष्ट्राची सरासरी पाहिजे ना एज्युकेशनची, महाराष्ट्राची सरासरी पाहिजे ना, त्यामध्ये ओबीसी विजय एनटीचं पण मागासलेपण, त्यांच्या घराची परिस्थिती, त्यांचं शिक्षण नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व, ही जर माहिती तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही मागास कसं ठरवणार आहात? ते सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्या बेसवरती टिकणार आहे? अशा एक ना अनेक गोष्टीचा विचार या महाराष्ट्रामध्ये होणं आवश्यक आहे. म्हणून मी तुमच्या समोर लाईव्ह आलोय, बरंच काही बोलायचा प्रयत्न केला. परत एकदा निश्चित काही प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या प्रश्नांचं मी वाचन करेन आणि परत एकदा मी लाईव्ह येईन. मी या महाराष्ट्रामधल्या अनेक चॅनल्सवरती, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, अनेक सभामधून, अनेक गावभेटीमधून दौरा करतो आहे. सगळ्या लोकांमध्ये, जनतेमध्ये मिसळतो आहे. अनेक नेत्यांना, अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, विचारवंतांना, साहित्यिकांना सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्राच्या गावगाड्यामधील, या महाराष्ट्रामधल्या 12 बलुतेदार 18 आलुतेदारांच्या दृष्टिकोनातून, भटक्या विमुक्त जाती जमातींच्या दृष्टिकोनातून, मुस्लिम समाजातल्या ओबीसी प्रवर्गाला तर अजून त्यांच्यापर्यंत दाखलेच मिळण्याची त्यांची सोय नाही. म्हणून बाबांनो, या महाराष्ट्रामधला ओबीसी विजय एनटी जगला पाहिजे, सामाजिक न्याय टिकला पाहिजे. या महाराष्ट्रामधलं राजकारण पुढे सस्टेन झालं पाहिजे, समाजकारण सस्टेन झालं पाहिजे. या गावगाड्यामधल्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत हे संविधान पोचलं पाहिजे, हे या लोकशाहीचे लाभ पोचले पाहिजेत. आणि जगामध्ये, भारत देशामध्येच फक्त रिझर्वेशन पॉलिसी आहे का? जगामधल्या 118 देशामध्ये रिझर्वेशन पॉलिसी आहे. आपल्या अगोदर ज्या युनायटेड स्टेट्समध्ये रिझर्वेशन पॉलिसी राबवली गेली, तिथल्या निग्रोंना मानवतेच्या दृष्टिकोनातून, सामाजिकतेच्या दृष्टिकोनातून मानवतेची वागणूक देण्यासाठी ज्या युनायटेड स्टेट्समध्ये, अमेरिकेमध्ये पहिल्यांदा रिझर्वेशन पॉलिसी आली, त्या देशामधले आत्ताचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आजही आम्ही इथल्या निग्रोंना, इथल्या कृष्णवर्णीयांना आजही आम्ही मानवतेची वागणूक देऊ शकलो नाही, सामाजिक न्यायाची वागणूक देऊ शकलो नाही. म्हणून परत एकदा 2022, 23, 24 कालावधीमध्ये सुद्धा जिओ बायडननी परत ते कायदे कडक केले, परत बजेटरी तरतुदी कडक केल्या, त्या माणसांना फर्स्ट प्रेफरन्स दिला. या देशामध्ये आर्थिक नियोजन हजारो लाखो करोड रुपयांची होतात, परंतु याच महाराष्ट्रामध्ये, याच देशामध्ये ओबीसी विजय एनटीला कायदेशीररित्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेटरी तरतूद होत नाही. आणि मग आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान म्हणतात, अमृतकाल तुम्हाला मला साजरा करायचा आहे. हा अमृतकाल आहे? अरे एका बाजूला भले मोठे पूलच्या पूल या देशात होतात, मोठमोठे रोड होतात, हजारो लाखो करोडची बजेटरी तरतुदी होतात, पण त्याच पुलाच्या खाली जमिनीशी समांतर पालक करून माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधील महिला, मुली, लेकी, बाळी, त्यांच्याकडे शिक्षण नाही, त्यांच्याकडं त्यांच्या मुलांना वसतिगृह नाही, त्यांच्या स्वच्छतागृह नाहीत, त्यांना सामाजिक न्याय नाही, त्यांना एज्युकेशन नाही. या महाराष्ट्रामधल्या शिक्षणाच्या गळतीचं प्रमाण किती? या महाराष्ट्रामधल्या महिलांचं हायर एज्युकेशन मधलं प्रमाण किती? या महाराष्ट्रामधल्या महिलांच्या आरोग्याच्या सुविधा कोणत्या? या महाराष्ट्रामध्ये आम्ही सामाजिक न्यायाचं धोरण राबवतो का? या महाराष्ट्रामध्ये 60% लोकसंख्येला आम्ही बजेटरी तरतूद, उणीपुरी 1%. अरे लाज वाटते, खंत वाटते. या महापुरोगामी महाराष्ट्रामधलं कोणतंही सरकार 60% लोकसंख्येला 1% सुद्धा बजेटरी तरतूद करत नाही. अरे एका बाजूला कारखाने अडचणीत आले ना, या आमदारांना आणि या खासदारांना, या कारखानदारांना हजारो करोडची बजेट पैसे, 100-125 कोटीच्या तरतुदी या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हमी बांधून देतो. पण माझ्या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजय एनटीच्या पोरांच्या शिक्षण मिळावं म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वसतिगृह बांधू शकत नाही. ही शर्मेची बाब आहे. एका बाजूला म्हणायचं ओबीसी हा आमचा डीएनए, दुसऱ्या बाजूला म्हणायचं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता इथं धोरण ठरणार आहे. मग याच नेत्यांनी, याच मुख्यमंत्र्यांनी, याच उपमुख्यमंत्र्यांनी, इथल्याच आमदार खासदारांनी पुढे येऊन सांगावं की कालचं नोटिफिकेशन हे ओबीसी विजय एनटीच्या आरक्षणाला धक्का लावणार आहे का नाही, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आमच्या ओबीसी विजय एनटीला मिळायला हवं. बरंच काही बोलण्यासारखं आहे, बरंच काही बोललो. तुम्ही सर्व लोक मला जॉईन झालात. खूप लोकांची नावं स्क्रोल होत आहेत, खूप लोकांचे प्रश्न स्क्रोल होत आहेत, पण प्रश्न वाचायचे म्हटलं तर अजून 2 तास लागतील. मला जे काही प्राथमिक अवस्थेमध्ये 2-4 दिवसाच्या कालावधीमध्ये मला व्यक्त व्हावंसं वाटलं. माझ्या या ज्ञाती समाज बांधवाच्या ओबीसी विजय एनटी 50-60% लोकसंख्येच्या बाबतीमध्ये असा जर घटनात्मक द्रोह ठरत असेल तर माझ्यासारखा ज्याला थोडंफार कायद्याचं ज्ञान आहे, थोडंफार आरक्षणाची पॉलिसी माहिती आहे, थोडंफार सामाजिक न्याय माहिती आहे, थोडंफार फुले शाहू आंबेडकरांचे विचार माहिती आहेत, अशा छोट्याशा कार्यकर्त्याची
एक संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून हा फेसबुक लाईव्ह होता. कुणीही वैयक्तिक घेऊ नये. मी कुठल्याही समूहाच्या विरोधामध्ये नाही, कुठल्याही रिझर्वेशन पॉलिसीच्या विरोधामध्ये नाही, पण ओबीसी विजयंतीच्या सामाजिक न्याय हक्काच्या संरक्षणासाठी हा लक्ष्मण हाके आहे आणि त्यासाठी लाईव्ह मी तुमच्या समोर आलो होतो. धन्यवाद. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय ज्योती, जय भीम, जय मल्हार.